लग्नानंतर सुद्धा एक 3-4 वर्ष तरी आम्हाला मूल नको आहे असं म्हणणारे कितीतरी कपल्स आहेत. त्यांच्या दृष्टीने विचार केला तर काही चुकीचं नाही. पण ह्या सगळ्यामध्ये होतंय काय की वय, त्यामुळे बाय द टाइम तुम्ही प्रेग्नन्सीचा विचार करताय तुम्ही 34-35 ला आलेले असता. दॅट इज द प्रॉब्लेम. जरी IVF करूयात मी म्हणलं तरी सुद्धा 100% सक्सेस रेट IVF ला आहे का, हा प्रश्न सुद्धा त्यांनी विचारायला हवा आपापल्या डॉक्टर्सना. जरी फर्टिलिटी पोटेन्शियल कमी असलं तरी सुद्धा डज दॅट मीन दॅट शी डझंट ऑर ही डझंट स्टँड अ चान्स टू प्रेग्नन्सी? असं नाहीये. आपलं स्वतःचं शरीर आणि आपलं मन हे जोपर्यंत सुदृढ म्हण किंवा हेल्दी असत नाही तोपर्यंत प्रेग्नन्सीची पॉसिबिलिटी पण रिलेटिव्हली कमी आहे. आज रात्री 2 वाजता जरी तू काहीतरी मला खायचंय म्हणलास तर तुला 2:30 वाजता पहाटे तुझ्या घरी येऊन कोणीतरी काहीतरी देऊन जातं. पण ते जे काय देऊन जातं ते खरंच हेल्दी आहे का याचा विचार आपण करत नाही आहोत. अल्कोहोल, स्मोकिंग, पार्टी कल्चर, त्याच्याबरोबरचं जंक फूड, ह्या सगळ्याचा स्त्रियांवरती आणि पुरुषांवरतीही काय परिणाम होतो? ह्या सगळ्याचा डायरेक्ट इफेक्ट असतो क्वालिटी ऑफ द एग्स, क्वांटिटी ऑफ एग, अगेन क्वालिटी ऑफ स्पर्म्स आणि क्वांटिटी ऑफ स्पर्म्स. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या थिंक लाईफ या सेगमेंटमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. गेल्या काही दिवसात अजून एक विषय चर्चेत आला काही घटनांमुळं, तो म्हणजे IVF आणि त्याच्या भोवतीनं महिलांची हेल्थ, त्याच्याबद्दल कदाचित चर्चा खूप होती पण कित्येक गोष्टी आपल्याला माहिती नसतात. या सगळ्याविषयी समजून घेण्यासाठीची आजची मुलाखत आहे. माझ्याबरोबर आहेत डॉक्टर चैतन्य गणपुले. तर स्वागत आहे थिंक बँकवरती पहिल्यांदाच. नमस्कार. तर गेले 20 वर्षाहून अधिक या क्षेत्रात काम करतायत. वुमन्स हेल्थमध्ये गायनेकोलॉजिस्ट आहेत, सर्जन आहेत, IVF स्पेशालिस्ट आहेत, पुण्यामध्ये प्रॅक्टिस करतात स्वतःची गेले 2 दशकाहून अधिक काळ. त्यामुळं या सगळ्या भोवती काय नक्की आहे, काय घडतं, विशेषतः पुरुष म्हणून ज्या गोष्टी आपल्याला माहीत नसतात पण ज्या माहीत असायला हव्यात, समाज म्हणून माहीत असायला हव्यात, त्या सगळ्या विषयीची आजची चर्चा आहे. सुरुवात IVF पासून करू. IVF बद्दल चर्चा खूप आहे. आजकाल मला टीव्हीवरती IVFच्या जाहिराती दिसतात, अगदी बस स्टँडवरतीही दिसतात. मध्यंतरी एका घटनेनंतर IVF करावं न करावं काय याच्याविषयीची खूप चर्चा झाली. या सगळ्याच्या पलीकडं, जाहिरातींच्या पलीकडे जाऊन IVF म्हणजे काय, कुणी करावं, कधी करावं, का करावं? आताच्या घटनांमुळे IVFचा थोडासा नेगेटिव्ह पब्लिसिटी झाली आहे असं आपण म्हणूयात. परंतु IVF ही ॲक्च्युअली अशी एक प्रणाली आहे की ज्याचा उपयोग मूल न होणाऱ्या जोडप्यांना बऱ्यापैकी होऊ शकतो आणि त्याचा अवेअरनेसही आता बऱ्यापैकी लोकांमध्ये क्रिएट झालेला आहे. IVF हे दोन्ही स्त्री आणि पुरुषांमधल्या वंध्यत्वाच्या कारणांवरती अवलंबून असतं. उदाहरणार्थ स्त्रियांमध्ये समजा गर्भनलिका दोन्ही बंद असतील, जे एग्ज दर महिन्याला तयार व्हायला पाहिजेत ते एग्ज दर महिन्याला तयार होत नाही आहेत. अशा अनेक वेगवेगळ्या स्वरूपाच्या कारणांकरता IVFचा आपल्याला उपयोग होऊ शकतो. तसंच पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी असणं, त्यांची हालचाल कमी असणं किंवा ज्याला आम्ही मॉर्फॉलॉजी म्हणतो त्या मॉर्फॉलॉजीमध्ये कमी चांगल्या प्रतीचे शुक्राणू असणं, ह्या सगळ्या गोष्टींकरता आपल्याला IVFचा उपयोग होऊ शकतो. म्हणजे IVF यायच्या अगोदर ह्या सगळ्या जोडप्यांना ॲक्च्युअली दिवस राहत नसत. सो इन अ वे ह्या सगळ्या जोडप्यांसाठी IVF हे एक वरदान आहे असं आपण म्हणूया. पण अर्थातच प्रत्येक गोष्टीबरोबर थोडेसे नेगेटिव्ज येत असतात. म्हणजे काय की IVF प्रेग्नन्सी ही बाकीच्या प्रेग्नन्सींपेक्षा थोडीशी वेगळी असू शकते. त्याच्यामध्ये काही कॉम्प्लिकेशन्सचं प्रमाण जास्त असू शकतं. So that also has to be taken into account when we say or when we recommend IVF for a particular couple. IVF कुणी करावी, कधी ठरवावं की IVF करायचं आहे आणि कोणत्या कारणासाठी करावं? ओके. IVF हा ज्या वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स आपल्या आहेत त्याच्यामधला सगळ्यात शेवटचा टप्पा आहे असं आपण म्हणायला हरकत नाही. सो पहिल्यांदा साधारणपणे 1 वर्षभर तरी प्रत्येक जोडप्याने नैसर्गिक दिवस राहण्याकरता प्रयत्न करावा. जेव्हा मी म्हणतो वर्षभर त्यावेळेला ते जर काही कॉन्ट्रासेप्शन वापरत असतील तर ते कॉन्ट्रासेप्शन वापरणं बंद केल्यानंतर 1 वर्ष. ओके. ज्या स्त्रीमध्ये पाळी महिन्याच्या महिन्याला येते अशा स्त्रियांमध्ये आणि अदरवाईज हेल्दी कपल्समध्ये वर्षभर प्रयत्न करून सुद्धा जर दिवस राहत नसतील तर आपण पहिल्यांदा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असं आम्ही म्हणतो. पहिल्यांदा डॉक्टरांचा सल्ला जेव्हा घेतला जातो त्यावेळेला आम्ही मुळात कारण काय आहे दिवस न राहण्याचा हे शोधण्याचा प्रयत्न करत असतो. आता याच्यामध्ये दोन्ही स्त्री आणि पुरुषांचा सहभाग आला.
सो फिमेल फॅक्टर काही आहे का हे शोधण्याचा आम्ही आधी प्रयत्न करतो. मेल फॅक्टर काही आहे का आम्ही हे शोधण्याचा प्रयत्न करतो. आणि मी इथं सांगू इच्छितो की बऱ्याच वेळेला जेव्हा आमच्याकडे कपल्स येतात त्यावेळेला ते कपल म्हणून कधीच येत नाहीत. ती मुलगी तिच्या आईवडिलांबरोबर किंवा तिच्या सासू सासऱ्यांबरोबर पहिल्यांदा आलेली असते. मग आम्हाला बऱ्याच वेळेला त्यांना समजावून सांगायला लागतं की अरे हा एकाचा विषय नाही आहे, तर दोघांचा विषय असल्या कारणामुळे दोघांनीही येणं गरजेचं आहे. सो नेक्स्ट टाईम ऑनवर्ड्स तुमच्यापैकी कोणी न येता ती जर नवऱ्याबरोबर आली तर आम्हाला जास्त आवडेल. वी वूड लाईक टू हॅव अ वर्ड विथ द हजबंड ऑल्सो. असं होतं ते. मग आम्ही एक त्याचा प्रॉब्लेम काय आहे तो आयडेंटिफाय करायचा प्रयत्न करतो. आणि मग तो प्रॉब्लेम आयडेंटिफाय झाल्यानंतर मग सुरुवातीला आपण आधी नैसर्गिकरित्याच दिवस राहण्याकरता प्रयत्न करतो. ते करून सुद्धा जर दिवस राहत नाही आहेत सो त्याला सुद्धा आपल्याला एक वेळ द्यावा लागतो. या महिन्यामध्ये नैसर्गिकरित्या दिवस राहण्याकरता प्रयत्न केला आणि नाही राहिले म्हणून इमिजिएटली पुढच्या स्टेपला पुढच्या महिन्यामध्ये गेलो असं होत नाही. यू हॅव टू गिव्ह सम टाईम ऑन इच स्टेप. त्याच्यानंतर मग पुढची पायरी येते की ज्याला आम्ही IUI किंवा इंट्रा युट्राईन इन्सेमिनेशन्स म्हणतो. ते सुद्धा करून जर दिवस राहत नसतील एखाद्याला तर आपल्याला IVFला जायला हवं असं आम्ही म्हणतो. दिस इज व्हेन मेजॉरिटी ऑफ द थिंग्स आर नॉर्मल. पण उदाहरणार्थ की माझ्या तपासण्यांमध्ये असं लक्षात आलं की दोन्ही बाजूच्या गर्भनलिका बंद आहे, ओके, ब्लॉक्ड आहे असं असेल आणि तो ब्लॉक निघत नाही आहे तर त्यांना मी नॅचरल कन्सेप्शन किंवा IUIला जायला सांगत नाही, कारण त्याच्याने दिवस राहण्याची शक्यता ऑलमोस्ट 0 आहे. मग अशा केसमध्ये मी डायरेक्ट IVFला जायचा सल्ला देतो. इकडे पुरुषांचं जर बघितलंस तर त्यांच्यामध्ये खूपच शुक्राणूंची संख्या कमी आहे आणि औषध गोळ्यांनी ती वाढण्याची शक्यता कमी आहे. असं असेल तरीसुद्धा आम्ही म्हणतो की वेळ घालवू नका, कारण रिझन काय आहे ते कमी असण्याचं हे माहीत नाही मला. आणि ते माहीत नसल्यामुळे औषधं देऊन ते बरं होईल का नाही होणार याची खात्री नाही. सो उलटं व्हायला नको की मी नॅचरल कन्सेप्शनसाठी प्रयत्न करत राहतोय आणि आहेत त्या शुक्राणूंची संख्यासुद्धा आणखीन कमी होत गेली आहे. अँड देन मला अजूनही आठवतं की एक कपल होतं माझ्याकडे, खूप वर्षांपूर्वीची घटना आहे. त्याचा स्पर्म काउंट कमी होता आणि पण समहाऊ त्या दोघांना IVFला जाणं त्यावेळेला मान्य नव्हतं. ही मी एक साधारणपणे 10 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतोय की जेव्हा IVFचा ॲक्सेप्टन्स तेवढा नव्हता जेवढा आज आहे. म्हणून दे सेड की नाही आम्हाला नॅचरल कन्सेप्शनसाठी ट्राय करायचं आहे. आय टोल्ड हिम की दिस इज अ पॉसिबिलिटी. आय सेड दे सेड ओके फाईन, दॅट्स नॉट अ प्रॉब्लेम. ते दोघंही जण मधल्या काळामध्ये ऑस्ट्रेलियाला शिफ्ट झाले अँड अबाउट अ इयर्स टाईम दे वर देअर इन ऑस्ट्रेलिया अँड देन दे केम बॅक. तिथं सुद्धा त्यांनी काही प्रयत्न केले नाहीत, नॅचरल कन्सेप्शनसाठीच प्रयत्न करत राहिले. आणि परत आल्यानंतर मग त्यांना समहाऊ कुठेतरी वाटलं की आता आपल्याला IVFला जायला पाहिजे. सो दे केम बॅक. मी त्याला म्हटलं वर्ष झालं आहे आता, तुझा एकदा पुन्हा आपण स्पर्म काउंट करून बघूयात. आणि जेव्हा मी परत सिमेन अनालिसिस केलं त्याचं तेव्हा अनफॉर्च्युनेटली ही हॅड लँडेड अप इन अझूस्पर्मिया. म्हणजे जेव्हा आपल्याला एकही शुक्राणू सिमेन अनालिसिसमध्ये दिसत नाही, मिळत नाही, दॅट इज अ कंडिशन विच इज कॉल्ड ॲज अझूस्पर्मिया. आता असं असताना आय कॅन नॉट गिव्ह हिम हिज बायोलॉजिकल चाइल्ड. सो मला डोनर स्पर्म्स वापरण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. अगेन दे वर नॉट विलिंग टू गो फॉर डोनर स्पर्म्स अँड अनफॉर्च्युनेटली त्यांना तो जो आनंद पालकत्वाचा मिळायला हवा तो मिळाला नाही. त्यामुळे अशा केसेसमध्ये डायरेक्टली IVFला जाणं हे जास्त संयुक्तिक आहे. पण प्रत्येक कपलमध्येच IVF हाच फक्त पर्याय आहे असं आहे का? असं नाही आहे. एकंदरीत आत्ता असं वातावरण निर्माण झालं की अरे त्या IVF शिवाय काय पर्यायच नाही आहे, असं अजिबात नाही आहे. देअर आर अदर ट्रीटमेंट्स ऑल्सो विच आर अवेलेबल आणि इफ दोज फेल तरच मग IVF हा शेवटचा उपाय म्हणून किंवा शेवटचा टप्पा म्हणून आपण त्याच्याकडे पाहायला हवं. तुम्ही जो आत्ता शेवटी उल्लेख केलात की IVF हाच पर्याय आहे का अशी जी चर्चा होतीये, त्याचं एक कारण असं आहे का सोशिओलॉजिकली की लग्नाचं वाढणारं वय, त्याच्यानंतर दोन्ही म्हणजे स्त्री आणि पुरुष यांना त्या कपलमधल्या असणारे करिअरचे प्रेशर्स, त्याच्यामुळं न घेता येणारा ब्रेक आणि मग त्या सगळ्याचा परिणाम नॅचरली जर का ते वय जात असेल, मला माहीत नाही तुम्ही सांगाल की काय वय वगैरे असतं, त्याच्या पुढं मग IVF हा पर्याय, असं काही झालंय का? निश्चितच झालंय. तू म्हणलास त्याप्रमाणेच आपल्याकडे करिअर फोकस आल्यामुळे दोघांचाही, मुलांचा ॲज वेल ॲज मुलींचा, लग्नाचं वयच थोडंसं जास्त झालंय. सो पूर्वी जे साधारणपणे 25मध्ये लग्न व्हायची ती आता साधारणपणे 30मध्ये लग्न होतात असं आपण क्षणभर गृहीत धरूयात. त्याच्यानंतर लग्न झाल्यावरती सुद्धा प्रत्येकाला एक स्वतःची स्पेस हवी असते, थोडासा एकमेकांना वेळ द्यायला हवा असतो.
एकमेकांना ओळखण्यासाठीचा वेळ त्यांना हवा असतो. त्याच्यामुळे इमिजिएटली दे डोंट ऑप्ट फॉर पॅरेंटहूड. सो लग्नानंतर सुद्धा एक 3-4 वर्ष तरी आम्हाला मूल नको आहे असं म्हणणारे कितीतरी कपल्स आहेत. बरं त्यांच्या दृष्टीने विचार केला तर काही चुकीचं नाही आहे. दॅट्स अ नॅचरल थिंग विच कम्स टू देम. पण ह्या सगळ्यामध्ये होतंय काय की वय त्यामुळे बाय द टाईम तुम्ही प्रेग्नन्सीचा विचार करताय, तुम्ही 34-35ला आलेले असता. दॅट इज द प्रॉब्लेम. आता साधारणपणे वयाची अट तू बघितलीस तर बायकांमध्ये एक गोष्ट अशी आहे की जसं तिचं वय वाढत जातं तसं तिचा पोटेन्शियल फर्टिलिटी ही कमी कमी होत जाते. कारण तिच्यामधली स्त्रीबीज संख्या ही कमी व्हायला लागलेली असते जसं वय वाढतं तसं. आणि नॉट ओन्ली द नंबर पण क्वालिटी सुद्धा त्याची कमी कमी होत चाललेली असते. ओव्हरऑल 35 इयर्स हा एक कट ऑफ आपण घेतलेला आहे. पण हा 35 जो कट ऑफ आहे हा कॉकेशियन रेसमध्ये किंवा वेस्टर्न वर्ल्डमध्ये जास्त ॲप्लिकेबल आहे. आपल्या भारतीय स्त्रियांमध्ये किंवा साऊथ ईस्ट एशियन पॉप्युलेशन जर तू बघितलंस तर त्यांच्यामध्ये ही मर्यादा वयोमर्यादा थोडीशी कमी आहे. एक साधारणपणे 33च्या आसपास आम्ही म्हणतो की 35 नसून ती 32-33च्या आसपास आहे. आता जर 30ला लग्न होणार असेल आणि पुढची 2-3 वर्ष जर आपण मूल नको असं म्हणलं तर आपण ऑलरेडी 33 इयर्स क्रॉस करून जातो. अँड देन वेन दे कम टू अस आणि देन वेन वी ट्राय टू अॅनलाइज द ओव्हॅरियन रिझर्व्ह तो कमी झालेला असतो. आणि म्हणून मग आम्हाला त्यांना IVFचा पर्याय द्यावा लागतो की अरे बाबा आता तुमच्याकडे फार वेळ नाही आहे. त्यामुळे जास्तीत जास्त सक्सेस रेट असलेली जी ट्रीटमेंट आहे त्याचा उपयोग करून लवकरात लवकर दिवस राहण्याचा प्रयत्न करूयात. म्हणून IVFचा ऑप्शन दिला जातो. आणि इवन देन मग ते पॅनिक मोडमध्ये जातात की अरे आता माझ्याकडे वेळ नाही आहे, मला प्रेग्नन्सी तर हवी आहे, आय वॉन्ट टू बी अ मदर, आय वॉन्ट टू बी अ फादर. अँड देन दे ऑल्सो गो इन टू दॅट पॅनिक मोड अँड देन दे से ओके फाईन सर तुम्ही IVF म्हणताय का, बरं चला IVF करूया. एकच गोष्ट मला इथे फक्त तुला सांगायची वाटते की जरी IVF करूयात मी म्हणलं तरी सुद्धा 100% सक्सेस रेट IVFला आहे का, हा प्रश्न सुद्धा त्यांनी विचारायला हवा आपापल्या डॉक्टर्सना. आणि त्यांच्याकडनं जाणून घ्यायला पाहिजे की माझा सक्सेस माझ्यामध्ये काय असू शकेल. तर तुम्ही असा उल्लेख केलात की 33 वर्षापर्यंत ट्राय करावं नॅचरल ह्याच्यासाठी. इज इट फॉर फिमेल और फिमेल मेल बोथ 33 इयर्स कट? नो, 33 इज बेसिकली फॉर फिमेल्स. मेल्समध्ये थोडंसं आपण पुढं जाऊ शकतो. पूर्वी तर आपण म्हणायचो की मेन आर एव्हरग्रीन, पण तसं नाही आहे आता. ॲज दे एज इवन द क्वालिटी ऑफ द स्पर्म्स गो डाऊन आणि त्याच्यामुळे इवन फॉर देम एक वयोमर्यादा आहे. पण मेनली वयोमर्यादा ही जी बोलली जाते ती कायमच स्त्रियांच्या बाबतीमध्ये बोलली जाते. पुरुषांच्या बाबतीमध्ये वयोमर्यादा ॲज सच बोलली जात नाही. इवन आपल्या आता ARTचा जो लॉ आलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं आहे की स्त्रियांना IVF करायची वयोमर्यादा 50 आहे आणि पुरुषांमध्ये ती 55 आहे. सो तिथं सुद्धा वयोमर्यादेमध्ये थोडासा फरक दिलेला आहे. द रिझन बिईंग की मेल आर व्हॉट यू कॅन से लेस अफेक्टेड बाय एज ॲज कम्पेअर्ड टू विमेन. पण परिणामच होत नाही असं नाही. तुम्ही ART म्हणालात, एकतर ART म्हणजे काय आणि लॉ आलाय म्हणजे नक्की काय काय कायदा आला? ओके, ART म्हणजे असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्निक्स. ओके, दॅट इज त्याचा शॉर्ट फॉर्म इज ART. म्हणजे नैसर्गिकरित्या दिवस न राहिल्यामुळे रिप्रोडक्शनसाठी जेव्हा मला असिस्टन्स घ्यावा लागतोय कुठल्याही प्रकारचा, दॅट एव्हरीथिंग कम्स अंडर द अम्ब्रेला ऑफ ART. सो IUI जे मी आधी उल्लेख केला दॅट ऑल्सो बिकम्स अ पार्ट ऑफ ART. IVF ICSI ऑल्सो बिकम्स अ पार्ट ऑफ ART. 2021 पर्यंत आपल्या देशामध्ये कुठलाही कायदा ह्याला नव्हता आणि त्या कायद्याच्या चौकटीमध्ये हे आणण्याकरता म्हणून ART लॉ जानेवारी 2021 साली पास करण्यात आला. दोन्ही लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये तो पास झाला. आणि त्याच्यानंतर आता ART लॉ इज एक्झिस्टंट इन आवर कंट्री आणि ऑल ऑफ अस हू डू ART प्रॅक्टिस हॅव टू अबाईड बाय दॅट लॉ. आता या लॉमध्ये काय काय आहे तर बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत की ART सेंटर म्हणजे कुठं ह्या ट्रीटमेंट्स
करता येऊ शकतात त्याला त्यांनी काही नियम घालून दिलेत. त्या लायसन्सिंगसाठी किंवा रजिस्ट्रेशनसाठी त्यांनी काही ऑथॉरिटीज बॉडीज निर्माण केल्यात बरं. की ज्याच्या इन्स्पेक्शन नंतरच तुम्हाला ते लायसन्सिंग मिळतं आणि तुम्हाला ते करता येतं. तो कुणीही उद्या उठलं आणि मी आता ART सेंटर चालू केलंय असं म्हणू शकत नाही किंवा असं करू शकत नाही की जे पूर्वी करता येत होतं. ART बँक नावाचा एक वेगळी एंटिटी त्यांनी या सगळ्यामध्ये क्रिएट केली. पूर्वी कसं व्हायचं की डोनर एग्ज किंवा डोनर स्पर्म्स हे मला डायरेक्टली घेता येत होते की ज्यांना स्त्रीबीज कमी आहेत किंवा पुरुष बीज कमी आहेत किंवा नाही आहेत, अशांसाठी वय जास्त आहे स्त्रियांमध्ये, अशांसाठी एक पर्याय म्हणून डोनर एग्जचा आपण उपयोग करू शकतो, जिथे त्या स्त्रीच्या ऐवजी दुसऱ्या स्त्रीची बीजं घेऊन त्याच्यापासून गर्भ तयार केला जातो आणि तो गर्भ पुन्हा तिच्या गर्भाशयाच्या पिशवीमध्ये सोडला जातो. सो दॅट शी गेट्स प्रेग्नन्सी, शी कॅरीज द बेबी फॉर 9 months. पण ती बायोलॉजिकल मदर नसते त्या बाळाची, कारण डोनर एग्ज घेतलेली असतात, तिची एग्ज नसतात. सो दिस इज इन शॉर्ट अबाउट डोनर एग्ज. हे सगळं पूर्वी आम्ही डायरेक्टली घेऊ शकत होतो. आता आम्हाला सगळं ART बँकेच्या थ्रू करावं लागतं. म्हणजे जशी ब्लड बँक आहे आपली, की आपल्याला उद्याला ब्लड बॅगची आवश्यकता आहे, तर आपण ब्लड बँकेला अप्रोच होतो. डायरेक्ट कोणीतरी बी पॉझिटिव्हची गरज आहे मला म्हणून एक बी पॉझिटिव्हचा कोणीतरी व्यक्ती आपण उभा केला आणि त्याचं ब्लड घ्या असं आपण जसं म्हणू शकत नाही, तसं आता एक डोनर कोणीतरी उभी केली आणि तिची एग्ज घ्या असं म्हणू शकत नाही. यू हॅव टू राऊट इट. त्याला परत नियमावली आहे. त्या नियमावलीमध्ये बसणारी व्यक्तीच डोनेट करू शकते वगैरे वगैरे. सो बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीनं तो लॉ आणलाय. आणि मग कोण करू शकतं IVF, कोण करू शकत नाही IVF, ह्या सगळ्यांना सुद्धा त्याच्यामध्ये मर्यादा आल्यात किंवा नियम घालून दिलेत. त्या नियमानुसारच आपल्याला चालायला लागतं. हा जो मुद्दा आहे कोण करू शकतं, त्याच्यात एक असा येतो की जाहिराती याच्या सगळ्या येत आहेत आणि पूर्ण वैद्यकीय क्षेत्र, विशेषतः हा जो नाजूक विषय आहे, हा विश्वासावर चालतो. अशा वेळेला एखादे डॉक्टर म्हणतील की मीच भारी IVF करतो, एखादा नॅशनल ब्रँड म्हणेल की आमचा इतका सक्सेस रेट आहे, आम्ही देशभर इतकी सेंटर्स चालवतो, म्हणून आमच्याकडे या. अशा वेळेला चांगलं IVF सेंटर कसं शोधायचं आणि मुळात चांगलं IVF सेंटर किंवा चांगलं IVF करणारा डॉक्टर म्हणजे कोण? चांगलं IVF करणारा सेंटर कुठलं, तर जो सक्सेस रेट चांगला देतो ते सेंटर चांगलं, ही सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. ओके. आता सक्सेस रेट तुम्हाला एक एक्स सांगितला जाईल, त्याच्यावरती तुम्हाला विश्वास ठेवायला हवा. मग तो सक्सेस रेट तेवढा चांगला जर तुला यायला हवा असेल, तर तिथे काम करणारे जे डॉक्टर्स आहेत त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे, त्यांचा एक्सपिरियन्स या क्षेत्रामधला किती आहे. कारण गायनेकॉलॉजिस्ट प्रत्येकजणच ART स्पेशलिस्ट असेल असं नसतं. ARTसाठी वेगळं तुम्हाला नॉलेज, ज्ञान घ्यावं लागतं. त्याच्यामध्ये काही वेळ घालवायला लागतो. सो किती वेळ घालवला आहे एखाद्याने, हे आपल्याला बघायला पाहिजे. कुठनं त्याने त्याचं शिक्षण घेतलंय ह्या संदर्भातलं, म्हणजे ARTचं, हे आपल्याला पाहायला पाहिजे. जितकं हे महत्त्वाचं आहे ना, तितकंच तिथली लॅब कशी आहे हेही तितकंच महत्त्वाचं आहे. कारण लॅब कशी आहे म्हणजे काय, की स्त्रीबीज तयार करणे आणि पुरुष बीज घेणे ही क्लिनिकल बाजू झाली. जेव्हा स्त्रीबीज घेतो मी, पुरुष बीज घेतो मी, त्याच्यापासून गर्भ तयार करणे आणि 5व्या दिवसापर्यंत तो गर्भ नेणे, ही जी प्रोसेस आहे, ही सगळी प्रोसेस लॅबमध्ये होत असते. लॅबमध्ये 2 गोष्टी आल्या. एक, इक्विपमेंट्स काय आहेत आणि ती इक्विपमेंट हँडल करणारी लोकं कोण आहेत, राईट? सो मॅन बिहाइंड द मशीन हेही तितकंच महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे एम्ब्रिओलॉजिस्टचं शिक्षण काय झालं आहे, त्या व्यक्तीचा अनुभव किती आहे, हेही तितकंच महत्त्वाचं आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या पाहिजेत. टेक्निक वाईज किंवा टेक्नॉलॉजी वाईज काय गोष्टी अवेलेबल आहेत. सो सगळ्यात बेस्ट अवेलेबल असलेल्या गोष्टी तिथं उपलब्ध आहेत का, हे पाहायला पाहिजे. मी जेव्हा म्हणतो की सगळ्यात बेस्ट उपलब्ध आहेत का, तेव्हा त्याचं ॲप्लिकेशन किती जणांमध्ये आहे हेही पाहायला पाहिजे आपल्याला. कारण काही गोष्टी अशा आहेत की ज्यांची प्रॅक्टिकॅलिटी अजून तेवढी प्रूव्ह झालेली नाही आहे. सो देअर मेनी अ टाइम्स वी युटिलाइज इट ॲज अ पार्ट ऑफ आवर मार्केटिंग स्ट्रॅटेजी, की हे आमच्याकडे आहे म्हणून. पण त्याचा उपयोग किती जणांमध्ये आहे,
100तल्या एखाद्या जणांमध्ये होणार असेल तर उरलेल्या 99 लोकांना त्याचा उपयोगच नाही आहे. त्यांना ते नसलं एखाद्या सेंटरला तरी हरकत नाही. पण बाकीच्या गोष्टी जर चांगल्या असतील, की एम्ब्रिओलॉजिस्ट तिथला एक्सपिरियन्स्ड आहे. तो क्लिनिशियन जो आहे, जो डॉक्टर आहे, तो एक्सपिरियन्स्ड आहे. ह्या सगळ्या गोष्टी पाहायला पाहिजेत. एखाद दुसऱ्या तिथे जाऊन आलेल्या लोकांबरोबर तुम्हाला जर इंटरॅक्ट करता आलं, त्यांचा जर फीडबॅक घेता आला, तर जास्त चांगलं होऊ शकतं. कारण शेवटी मी माझं सेंटर छानच म्हणणार आहे. पण माझ्याकडे जर कोणी येऊन गेलं असेल आणि तो जर म्हणत असेल, की हे सेंटर चांगलं आहे, तर ती जास्त मोठी पावती आहे असं मी म्हणेन. दॅट इज हाऊ आय थिंक वी शुड गो अहेड फॉर कुठलं IVF सेंटर निवडावं. पण एक तुमच्या उत्तरातून असं दिसतंय की IVF ची 100% गॅरंटी नाही. तो कित्येक आत्ताचे जे मुलं-मुली आहेत, ते असा विचार करतात की आत्ता नाही जमलं करिअरच्या ओघामध्ये, तर मी IVF करून का होईना माझ्या पालकत्वाचा आनंद घेईन. तर आत्ताचं करिअर चालू ठेवायचं IVFच्या भरवशावर हे तितकंसं मग 100% ॲश्युअर्ड नाहीये. हे खरं आहे का? 100% ॲश्युअर्ड नाही हे अगदी नक्की खरं आहे. आणि हे आपण लक्षातच घेतलं पाहिजे कुठेतरी. कारण बऱ्याच वेळेला ना जेव्हा कपल्स येतात आमच्याकडे आणि मला IVF करायचं म्हणतात किंवा मी IVFचा ऑप्शन त्यांना देतो, त्यावेळेला त्यांच्या सगळ्यांच्या मनामध्ये काय असतं ना, की आता IVF करणार मी म्हणल्यावरती मी बाळ घेऊन घरी जाणार आहे. ओके. सो हा एक जनरल समज आहे. तो समज आपण कुठेतरी बाजूला केला पाहिजे, की त्यालासुद्धा मर्यादा आहेत. शेवटी जो गर्भ मी तयार करतो, तो गर्भ तिच्या गर्भाशयाच्या पिशवीमध्ये रुजला पाहिजे. सो चांगल्या प्रतीचा गर्भ मी तयार केला आहे. चांगल्या प्रतीचं गर्भाशयाचं अस्तर तयार झालंय. पण तरी देखील तो गर्भ गर्भाशयाच्या पिशवीमध्ये रुजणार नाही किंवा रुजला नाही. असं होऊ शकतं का? तर हो, असं होऊच शकतं. आणि तसं जर झालं तर तिला दिवस राहणार नाहीयेत आणि त्याच्यामुळे सक्सेस रेट हा 100% नाही. इफ आय कॅन मेक दॅट एम्ब्रिओ इम्प्लांट एव्हरी टाईम, देन आय माईट गेट अ 100% सक्सेस रेट, बट दॅट्स नॉट सो. आणि म्हणून 100% त्याचा सक्सेस रेट नाहीये हे लक्षात घेतलं पाहिजे. दुसरं मला माहीत नाही कारण या क्षेत्रातलं अभ्यास नसल्यामुळं सरोगसी आणि IVF वेगळं आहे का? आणि IVF नसेल तर सरोगसी वगैरे असं काही असतं का? मला माहीत नाही. सरोगसी आणि IVF हे अगदी 2 वेगवेगळे गोष्टी आहेत. इंटरकनेक्टेड आहेत का? तर हो, इंटरकनेक्टेड आहेत. ओके. IVFबद्दल आपण बोललो आता, की जसं स्त्रीबीज आणि पुरुषबीज हे आम्ही बाहेर लॅबमध्ये एकत्र आणतो आणि त्याच्यापासून गर्भ तयार करतो आणि मग तो परत आम्ही गर्भाशयाच्या पिशवीमध्ये गर्भ सोडतो. ह्या प्रोसेसला आपण IVF-ICSI म्हणू इन शॉर्ट. सरोगसी इज समथिंग विच स्टार्ट्स आफ्टर धिस. म्हणजे काय, की जो गर्भ मी सोडणार आहे, तो त्याच स्त्रीच्या गर्भाशयामध्ये सोडायच्या ऐवजी मी एका दुसऱ्या स्त्रीच्या गर्भाशयामध्ये जो सोडलं आणि तो गर्भ जर आपण 9 महिने त्या स्त्रीच्या गर्भाशयामध्ये वाढू दिला, दॅट इज कॉल्ड ॲज सरोगसी. सो इन अ वे मगाशी आपण बोललो तसं डोनर एग मी घेऊ शकतो. डोनर स्पर्म मी घेऊ शकतो. तसं हे जणू काही मी गर्भाशय त्यांचं दुसऱ्या स्त्रीचं 9 महिन्याकरता भाड्याने घेतलंय आणि त्याच्यामध्ये मी तो गर्भ वाढवतोय. दॅट इज कॉल्ड ॲज सरोगसी. सो ते इंटरकनेक्टेड आहेत, इंटरलिंक्ड आहेत. आपण बातम्या वेगवेगळ्या वाचतो की खूप सेलिब्रिटींनी सरोगसीचा वापर केला. तर मुळात सरोगसी आहे का भारतात? ते लीगल आहे का? आणि दुसरं इथिकल आहे? ओके. जेव्हा सरोगसी सेलिब्रिटी आणि सरोगसीचा विषय आला त्यावेळेला हे काही वर्षांपूर्वीच्या घटना आहेत ह्या. आत्ताच्या एवढ्यातल्या लेटेस्ट घटना नाही आहेत. सो त्यावेळेला जेव्हा सरोगसी केली जायची त्यावेळेला परत सरोगसीचा कुठल्याही प्रकारचा लॉ नव्हता. त्यामुळे कोणी सरोगसी करावी, कधी करावी याच्याविषयी काहीच आपल्याकडे लेखी स्वरूपामधलं काहीच नसल्यामुळे त्याला थोड्याशा अमर्याद असं अस्तित्व त्याचं होतं असं आपण म्हणू. बट सिन्स अगेन ART लॉ जसा आला तसा सरोगसीचा लॉ हा ॲक्च्युअली ART लॉपेक्षा 1 वर्षभर आधी आलाय. पण देन इट वॉज फॉलोड बाय ART लॉ. सो नाऊ इट इज कॉल्ड ॲज सरोगसी अँड ART ॲक्ट असं एकत्र त्याला म्हटलं जातं. त्याच्यामध्ये बऱ्यापैकी मर्यादा या सरोगसीला आलेल्या आहेत आणि परत कोणी करावी सरोगसी याच्याविषयी सुद्धा काही त्यांनी नियम किंवा ले डाऊन केलेले आहेत. स्त्रियांचे काही नियम आहेत, की ज्याच्यामध्ये त्या बसल्या तरच त्या सरोगसी करू शकतात. तसंच पुरुषांचे पण काही नियम आहेत, की ज्याच्यामध्ये ते बसले तरच ते सरोगसी ॲज अ कपल करू शकतात. सो मला वाटलं, की आता आय डोंट
अगदी क्रूड भाषेमध्ये म्हणजे आय डोंट वॉन्ट टू डिसफिगर माय सेल्फ. म्हणजे मला माझी इमेज किंवा मला माझी बॉडी इमेज जी आहे ती घालवायची नाही आहे, बदलायची नाही आहे आणि म्हणून मी सरोगसीला जाते असं म्हणत जर उद्या कोणी आलं तर त्या व्यक्तीला सरोगसी करायला परवानगी ह्या लॉने दिलेली नाही. की जे पूर्वी होत होतं, तू जे म्हणलास की सेलिब्रिटीज करायचे, कदाचित त्याच्यासाठी करत असतील, आपल्याला माहीत नाही नक्की कशासाठी कोणी काय केली आहे सरोगसी त्यावेळेलाही. बट दिस वॉज वन ऑफ द रिझन्स वाय दे यूज टू डू इट. तशा पद्धतीचं आता तुम्ही करू शकत नाही. पण परत ज्यांच्यामध्ये उदाहरणार्थ गर्भाशयच नाही आहे, अशाही एंटिटीज असतात की जन्मतः ती स्त्री असते पण तिला गर्भाशय नाही. मग अशा वेळेला तिला मूल होण्याची शक्यता 0 आहे, राईट? ह्या केसेसमध्ये सरोगसी आल्यामुळे त्यांना पुन्हा पालकत्वाचा आनंद हा मिळू शकतोय. सो देअर इट्स अ बून टू गो फॉर surrogacy. So in a way, surrogacy is a boon for few of them. But त्याचा जो सर्रासपणे वापर होत होता किंवा पूर्वी करू शकत होतो आपण, तो आता करू शकत नाही. IVF असेल, सरोगसी असेल, हे सगळे विषय म्हणलं तर एक प्रकारचे टाबू आहेत. त्याच्याविषयी बोलायचं का नाही असं होतं पब्लिकली. पण प्रायव्हेटली मात्र पालकत्व हा बहुतांश लोकांच्या आयुष्यातला महत्त्वाचा मुद्दा असतो. बंद दाराआड पण त्याची पब्लिकली चर्चा घडत नाही. त्याच्याविषयीचे काही भ्रम म्हणूया किंवा टॅबूज म्हणूया हे अजूनही आहेत. अशा वेळेला कोणत्याही तरुणीनं ओव्हरऑलच स्वतःचं जीवन या सगळ्या संदर्भातलं आणि पालकत्व याच्याविषयीची काय माहिती घेऊन ठेवली पाहिजे, काय माहिती असली पाहिजे आणि काय महत्त्वाचे सल्ले तुम्ही द्याल कोणत्याही तरुणीला? बेसिकली कुठल्याही तरुणीने एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपलं स्वतःचं शरीर आणि आपलं मन हे जोपर्यंत सुदृढ म्हण किंवा हेल्दी असत नाही तोपर्यंत प्रेग्नन्सीची पॉसिबिलिटी पण रिलेटिव्हली कमी आहे. हे का सांगतोय मी की आत्ताची जीवनशैली जर तू बघितलीस तर ती जीवनशैली आपल्या पूर्वीच्या जीवनशैलीच्या तुलनेने खूपच बदललेली आहे. आपल्याला करायला लागणाऱ्या कामांचं स्वरूप बदललं आहे, त्याच्या वेळा बदलल्या आहेत, आपल्या खाण्यापिण्याच्या पद्धती बदललेल्या आहेत. ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम कुठंतरी आपल्या फर्टिलिटी पोटेन्शियलवरती होत असतो, हे आपण कुठेतरी लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे हेल्दी लाईफस्टाईल असणं म्हणजे तुला मूल हवंय किंवा नकोय, आज हवंय किंवा उद्या हवंय, हा प्रश्न थोडासा बाजूला ठेवून आपण हेल्दी लाईफस्टाईलवरती जर कॉन्सन्ट्रेट केलं तर उद्या कधीही जेव्हा मला मूल हवंय किंवा मला आता प्रेग्नन्सीसाठी जायचं आहे त्यावेळेला या सगळ्याचा आपल्याला उपयोग होणार आहे. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, मी नेहमी असं म्हणतो की जेव्हा आपण लग्न करायचं आहे असं म्हणतो त्यावेळेला आपण पूर्वी ब्लड ग्रुप पण बघितला जायचा नाही. आता आपण म्हणतो ब्लड ग्रुप बघायला पाहिजे. त्याच्यानंतर मध्ये आपल्याकडे HIV प्रमाण बऱ्यापैकी होतं. आता सुदैवाने पुन्हा ते बऱ्यापैकी कमी झालंय. पण त्यावेळेला एक HIV करून घ्या लग्नाच्या अगोदर असं पण एक आलेलं होतं. नाऊ इज द टाइम वेन आय से की लुक फॉर युअर ओन फर्टिलिटी पोटेन्शियल. एकमेकांचं बघू नका, तुम्ही स्वतःसाठी स्वतःचं बघा की माझं फर्टिलिटी पोटेन्शियल किती आहे. स्त्रीने तिचं बघावं, पुरुषाने त्याचं बघावं आणि त्याच्यामध्ये जर काही अडचण असेल, प्रॉब्लेम असेल तर मला असं वाटतं की त्याच्याविषयी सुद्धा उघडपणे बोलावं, बोललं जायला हवं. आता हे उघडपणे बोललं जायला हवं हे कधी शक्य आहे? जेव्हा समाजसुद्धा तेवढ्या प्रगल्भ होईल या सगळ्या विचारांना, तेव्हा ते शक्य आहे. म्हणजे उद्याला असं जर होणार असेल की अरे मी डिस्कस केलं माझं पोटेन्शियल फर्टिलिटी कमी आहे म्हणून माझं लग्नच होत नाही आहे, असं झालं तर कदाचित कुणीच डिस्कस त्याविषयी करणार नाही. म्हणून मी म्हटलं की समाजसुद्धा तेवढा प्रगल्भ व्हायला हवा, त्याने सुद्धा तेवढ्या गोष्टी ॲक्सेप्ट करायला हव्यात. कारण जरी फर्टिलिटी पोटेन्शियल कमी असलं तरी सो डज दॅट मीन दॅट शी डझंट ऑर ही डझंट स्टँड अ चान्स टू प्रेग्नन्सी, असं नाही आहे. मग तिथं या सगळ्या ज्या आपल्या ART आणि बाकी सगळ्या गोष्टी आलेल्या टेक्नॉलॉजीज आहेत त्याचा उपयोग आपण करून घेऊ शकतो आणि त्यांना तरीसुद्धा प्रेग्नन्सी राहण्याच्या दृष्टीने मदत करू शकतो. सो दीज आर द फ्यू थिंग्स विच आय फील ऑल दीज यंगस्टर्स
should get into, start discussing about it. Acceptance should increase, and that will increase only when we start discussing openly about it. त्याचा अवेअरनेस तेवढा जास्त क्रिएट होईल, तेवढा त्याचा ॲक्सेप्टन्स वाढेल असं मला वाटतंय. मूल, पालकत्व, प्रेग्नन्सी हा इंडिव्हिज्युअल चॉईस आहे. Correct. सध्या हाही ट्रेंड आहे की डिंक ज्याला म्हणतात, डबल इन्कम नो किड्स. तर याच्यावर आपण चर्चा केली कारण त्या घटनेच्या अनुषंगानं मुलाखत चालू झाली. पण याच्याहून जो ब्रॉडर मुद्दा आहे की पालकत्व, मूल हा विषय तर आहेच, पण त्याचा सुपरसेट म्हणून एक स्त्री म्हणून माझ्या बदलत्या जीवनशैलीमध्ये मी कशा कशाची काळजी घेतली पाहिजे, हेल्दी कसं राहिलं पाहिजे, आणि जे ट्रॅडिशनल गोष्टींची खूप चर्चा होती, PCOS, PCOD, त्याच्यापासून कसं वाचलं पाहिजे, ह्याच्याशिवाय काही वेगळ्या अशा स्टेट्स किंवा आजार आहेत का जे माहीत नाहीत पण नवी जीवनशैलीमुळे स्त्रियांना होतात? खूप चांगला मुद्दा आहे हा. कारण फर्टिलिटी, प्रेग्नन्सी हे जरी एंड पर्पज आत्ताच्या आपल्या या प्रश्नामध्ये असला तरी सुद्धा फक्त तेवढ्यावरतीच गोष्टी थांबत नाहीत. उदाहरणार्थ आत्ता तू बघितलंस तर ॲडोलसन्सपासूनच पुढेच ओव्हरवेट किंवा ओबेसिटीचं प्रमाण दोन्ही पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये बऱ्यापैकी वाढलेलं दिसतं मला. जिथं वजन वाढलेलं आहे तिथे PCOSचा प्रभाव जास्त किंवा प्रमाण जास्त आहे असंही मला दिसतंय. सो पुन्हा मी जीवनशैलीकडेच येणार आहे. काय तुम्ही खाताय, तुम्ही काय व्यायाम करताय, का करत नाही आहात, आपला जो मानसिक स्ट्रेसमधनं आपण सगळेजण जात असतो, या सगळ्याविषयी आपण काय करतो आहोत हे अत्यंत महत्त्वाचं आहे. सो ऑलवेज वी हॅव टू कीप ट्रॅक ऑफ आवर वेट. नॉट ओनली वेट, बॉडी कॉम्पोजिशनचा आपण विचार करायला पाहिजे. म्हणजे वजन माझा रेंजमध्ये आहे पण मसल मास किती आहे, फॅट कंटेंट किती आहे, वॉटर कंटेंट किती आहे, या सगळ्या गोष्टीही तितक्याच महत्त्वाच्या आहेत. कदाचित वजन माझं नॉर्मल रेंजमध्ये असेल पण माझं फॅट कंटेंट जास्त आहे, मसल मास कमी आहे, बट ओव्हरऑल वेट त्या रेंजमध्येच आहे. इज इट अ गुड वेट? आय डोंट थिंक इट इज अ गुड वेट. सो वी शुड ॲनलाइज आवर सेल्फ, काय टाईम ऑन टाईम, आणि मग आपण त्याच्यामध्ये बदल आपल्याला करायला पाहिजेत. त्यामुळे आपल्या आहारामध्ये आपण निश्चित बदल करायला हवा आहे. चांगल्या प्रकारचा आहार घेणं. दुसरी गोष्ट, आता ह्या प्रत्येक चांगल्या गोष्टीबद्दल बरोबर वाईट गोष्टी पण येतात ना. हे स्विगी, हे झोमॅटो, ब्लिंकिट, या सगळ्या गोष्टींमुळे सगळ्या गोष्टी आपल्याला पाहिजे तेव्हा उपलब्ध झालेल्या आहेत. आज रात्री 2 वाजता जरी तू काहीतरी मला खायचंय म्हणलास तर तुला 2:30 वाजता पहाटे तुझ्या घरी येऊन कोणीतरी काहीतरी देऊन जातं. पण ते जे काय देऊन जातं ते खरंच हेल्दी आहे का, ह्याचा विचार आपण करत नाही आहोत. आणि त्याच्यामुळे देर आर क्वाईट अ फ्यू, आमच्या भाषेमध्ये ना आम्ही एंडोक्रायनॉलॉजिकल डिस्ट्रप्टर्स असं म्हणतो, एंडोक्राईन डिस्ट्रप्टर्स म्हणतो आम्ही, की मी नेहमी सांगतोय की हे सगळे प्लास्टिक्स जे आहेत, आपल्या प्लास्टिक बॉटल्स आहेत. आता तू जर कुठलंही फूड मागवलंस तर ते प्लास्टिक कंटेनर्समध्ये येतं, त्याच्यामध्ये तुम्ही ते गरम भरलेलं असतं. ऑल दीज, त्या गरमपणामुळे त्या प्लास्टिकमधले काही घटक जे आहेत ते तुझ्या त्या फूडमध्ये येत असतात. अँड दॅट is going to have an impact on your overall body health on a long term basis. तर त्यामुळे ते कुठेतरी बंद व्हायला पाहिजे, ते कुठेतरी आपण बदलायला पाहिजे. त्यामुळे मी नेहमी मी एंडोक्रायनॉलॉजीचा एक आमच्या फॉक्सीच्या प्लॅटफॉर्मवरती मी चेअरपर्सन म्हणून काम करतो आता नॅशनल लेवलवरती. सो आय गो अँड गिव्ह टॉक्स ऑन दिस सब्जेक्ट ॲट क्वाईट अ फ्यू प्लेसेस. मी नेहमी सांगतो ना, इट्स टाईम फॉर अस टू गो बॅक टू आवर ओल्डन डेज, जेव्हा आपण मातीच्या भांड्यांमध्ये गोष्टी करायचो, कॉपरच्या भांड्यांमध्ये करायचो, पितळेच्या भांड्यांमध्ये करायचो, आपल्याकडे प्लास्टिक नव्हतं. ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा होत्या त्यावेळेला जसं जगत होतो आपण, जसं राहत होतो आपण, तसं पुन्हा आपल्याला जगायला सुरुवात करायला पाहिजे. कारण इट इज नॉट ओनली धिस जनरेशन विच इज गोइंग टू बी गेट अफेक्टेड. एपिजेनेटिक चेंजेस नावाचा एक प्रकार असतो की जो तुझ्या DNA मध्ये बदल घडवतोय, आणि त्या DNA मध्ये जो बदल घडतोय तो इम्प्रिंट आहे तुझा पुढच्या कितीतरी जनरेशनसाठी. सो इट्स नॉट ओनली द इमिजिएट जनरेशन व्हॉट यू आर लुकिंग ॲट, बट इट इज जनरेशन्स टू कम विच आर गोइंग टू गेट अफेक्टेड बिकॉज ऑफ ऑल दिस व्हॉट वी आर डुईंग टुडे. आणि त्याच्यामुळे स्त्रियांनीच फक्त असं नाही आहे, पुरुषांनी सुद्धा तितकंच या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. पण पूर्वी जसं होतं की पुरुषांमध्ये अल्कोहोलचं प्रमाण जास्त होतं, स्मोकिंगचं प्रमाण जास्त होतं. आज बघितलंस तू मोर ऑर लेस सेम आहे स्त्रियांमध्ये पण आणि पुरुषांमध्ये पण. म्हणून कदाचित स्त्रियांबद्दल 2 गोष्टी जास्त बोलायला आपल्याला लागतायत आज. पूर्वीला लागतच नव्हत्या कारण तेवढं प्रमाणच नव्हतं त्यांच्यामध्ये. आज आहे
पण ऑल दीज थिंग्स आर गोइंग टू हॅव अन इफेक्ट ऑर इम्पॅक्ट ऑन नॉट ओनली देअर फर्टिलिटी पोटेन्शियल बट ओव्हरऑल हेल्थ. आणि ॲज आय सेड दॅट इज गोइंग टू गो इन टू नेक्स्ट जनरेशन्स, नॉट वन जनरेशन. तुम्ही एक्सप्लिसिटली उल्लेख केलात म्हणून अल्कोहोल, स्मोकिंग, पार्टी कल्चर, त्याच्याबरोबरचं जंक फूड, ह्या सगळ्याचा स्त्रियांवरती आणि पुरुषांवरतीही काय परिणाम होतो सविस्तर सांगा. ह्या सगळ्याचा डायरेक्ट इफेक्ट असतो क्वालिटी ऑफ द एग्ज, क्वांटिटी ऑफ एग, अगेन क्वालिटी ऑफ स्पर्म्स आणि क्वांटिटी ऑफ स्पर्म्स. ओके, मी म्हणलं तसं की स्त्रियांमध्ये जसं वय वाढायला लागतं तसं त्यांचं स्त्रीबीजाचं प्रमाण आणि क्वालिटी ही कमी नॅचरलीच होत असते. त्याच्यामध्ये मी जर ह्या गोष्टी सगळ्या ॲड ऑन केल्या, दीज आर ऑल इन्सल्ट्स ऑर इंजुरीज, राईट. सो ते जर मी ॲड केलं तर ते प्रमाण आणखीन खाली खाली होत जाणार आहे. म्हणजे जे मी 33व्या वर्षी म्हटलं ते कदाचित तिच्यामध्ये 31व्या वर्षी येईल, 30व्या वर्षी येईल, असं होऊ शकेल. सिमिलर इज द केस इन मेन. स्पर्म काउंट कमी होणं, मोटिलिटी कमी असणं हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिसतं, बघितलं जातं. ज्यांच्यामध्ये अल्कोहोलिझमचं प्रमाण जास्त आहे, स्मोकिंग ज्यांच्यामध्ये जास्त आहे, DNA फ्रॅगमेंटेशन नावाचा एक प्रकार असतो की ज्याच्यामध्ये आपलं जेनेटिक मटेरियल जे आहे ना ते पुढच्या पिढीमध्ये DNAच्या स्वरूपामध्ये जात आहे. ओके, आता हा DNA आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की इट इज लाईक अ डबल हेलिक्सच्या फॉर्ममध्ये किंवा स्ट्रक्चरमध्ये आहे. आणि देर आर 2 स्ट्रँड्स विच आर कंटिन्युअस and then they are intertwined with each other, right. इथं काय होतं, ते फ्रॅगमेंट होतात, म्हणजे त्याचे तुकडे तुकडे होतात. त्या कंटिन्युअस स्ट्रँड न राहता इट बिकम्स फ्रॅगमेंटेड. अँड नाव दिस फ्रॅगमेंटेड DNA इज नॉट अ गुड क्वालिटी DNA. So when it passes on to the next generation, either it will have an impact on that baby, or she will not get pregnancy at all, or she will miscarry. याचं काहीही होऊ शकतं. दिस इज ऑल बिकॉज द DNA फ्रॅगमेंटेशन इज मोर बोथ इन मेन ॲज वेल ॲज इन विमेन. अनफॉर्च्युनेटली बायकांमधलं मी चेकच करू शकत नाही कारण माझ्याकडे टेस्टच नाही आहेत त्याच्या. पण पुरुषांमधलं मी ॲटलिस्ट चेक करू शकतो. आणि त्याच्यामध्ये आम्हाला असं लक्षात आलं आहे की दोज हू हॅव हॅबिट ऑफ स्मोकिंग or alcohol consumption more than a certain amount, obesity, diabetes, ह्या सगळ्यामध्ये even sedentary lifestyle, all these things have got an impact on that DNA fragmentation. We see that the DNA fragmentation is more in these cases. आणि मग त्यांच्यामध्ये सगळ्या पुढच्या गोष्टी असण्याचं होण्याचं प्रमाण हे नॉर्मल एखाद्या व्यक्तीपेक्षा जास्त आहे. म्हणजे त्याला इन्फर्टिलिटी असण्याचं प्रमाण जास्त असणार आहे. प्रॅक्टिकल प्रश्न, शेवटचा प्रश्न आधीचा. खूप मोठी पॉप्युलेशन ही मायग्रेटेड आहे, घरापासून लांब राहती. त्यामुळं आपण हे किती म्हणलं जुन्या लाईफस्टाईलला जा प्रॅक्टिकली शक्य नाही. 2 जण राहतात, स्वयंपाक कोणी करायचा, मग स्विगी मागवा, झोमॅटो मागवा. आयटीत काम करतो तर कामाचा भाग म्हणून कधी ना कधी पार्टी करणं आलं. हे सगळं पटत असतं तुम्ही जे सांगताय ते, पण प्रत्यक्षात घडवणं अवघड असतं. अशा वेळेला प्रॅक्टिकल डुएबल बेस्ट प्रॅक्टिसेस काय आहेत की हे सगळं मान्य हे करा, तुमचे दुष्परिणाम कमी होतील किंवा दुष्परिणाम होणार नाही. तू म्हणतोस तसं कम्प्लिटली बंद करणं शक्य नाही, पण जितकं कमी करणं शक्य आहे तितकं कमी तर करायला आपण नक्कीच शकतो. उदाहरणार्थ पार्टीला जायचं, ठीक आहे, आठवड्यातनं एकदा फेअर इनफ जा. गेल्यानंतर तुम्ही काय करताय? पार्टीला गेल्यानंतर हे माझं वैयक्तिक मत आहे की पार्टीला गेलास म्हणून प्रत्येक वेळेला अल्कोहोल घेतलं पाहिजे असं आहे का? पार्टीला गेलास म्हणून प्रत्येक वेळेला स्मोकिंग केलं पाहिजे असं आहे का? नाही. सो यू कॅन एनकरेज ॲक्च्युअली अदर्स ऑल्सो नॉट टू डू इट. यू कॅन पार्टी, यू कॅन एन्जॉय इट. एन्जॉयमेंट कॅन बी इवन विदाउट ऑल दीज थिंग्स, राईट. सो रोज तुला घरी करणं शक्य होत नाहीये म्हणून तू मागवतोयस. मागवताना यू कॅन ऑलवेज से की स्पेसिफिकली मला तुम्ही प्लास्टिकच्या कंटेनर्समध्ये देऊ नका. दॅट्स फाईन. तू जा घेऊन, तुझे कंटेनर्स घेऊन जा आणि त्याला सांग की त्याच्यामध्ये पाठव. सो देर आर सर्टन थिंग्स विच वी हॅव टू चेंज. अदरवाईज वी हॅव टू ॲक्सेप्ट व्हॉट एव्हर द साईड इफेक्ट्स ऑर ड्रॉबॅक्स आर बिकॉज ऑफ दॅट. त्याच्यामुळे घरी स्वयंपाक करणं शक्य नाही आहे, ठीक आहे, तू जा स्वतः घेऊन ये, तुझ्या कंटेनरमधनं घेऊन ये. दॅट इज गुड इनफ. शेवटचा प्रश्न, जे पुरुष ही मुलाखत बघतात त्यांनी त्यांच्या पत्नीची किंवा अगदी त्यांच्या बहिणीची, त्यांच्या मैत्रिणींची कोणती काळजी घ्यावी, कोणत्या गोष्टी डोक्यात ठेवाव्यात? कारण आपल्याला अपोजिट जेंडरच्या या मुद्द्यांबद्दल एकतर फारसं माहीत नसतं
किंवा वरवरचं माहीत असतं. अशा वेळेला एक पुरुष म्हणून माझी जबाबदारी काय आहे, माझ्या अवतीभोवतीच्या स्त्रियांची मी काय काळजी घेते. ओके. इथं मी थोडासा आधी स्वतःची काळजी घेतली पाहिजे आणि मग समोरच्या स्त्रीची काळजी घ्यावी असं आहे. पण पुन्हा की वजन मेंटेन्ड आहे का एखादीचं? वजन मेंटेन नसेल तर ते वजन मेंटेन करण्याकरता आपण नक्कीच सांगू शकतो, मदत करू शकतो. तिच्याबरोबर जाऊ शकतो आपण. बहीण असेल किंवा बायको असेल तर बऱ्याच वेळेला असं होतं, वी ऑल्वेज से दॅट वजन कमी करणं हे इज अ फॅमिली अफेअर. इट इज नॉट ऑफ दॅट पर्टिक्युलर पर्सन, व्यक्ती. कारण जिचं वजन कमी करायचं आहे तिला आपण खाण्यावरती बंधनं घालणार आहोत. पण ॲट द सेम टाईम आपण मात्र काहीतरी बर्गर्स, नाहीतर वडापाव, नाहीतर कोक आणून पिणार तिच्यासमोर. दॅट ऑब्व्हियसली इट्स गोइंग टू हॅव एन मेंटल ट्रॉमा टू दॅट पर्सन. सो इट्स ऑल्वेज अन फॅमिली अफेअर. सो याच्यामध्ये तुम्ही मदत करू शकताय त्या स्त्रीला. पुरुषाचं विचारतोयस तुम्ही म्हणून म्हटलं. त्याच्यानंतर अगेन हॅबिट्स काय आहेत? अल्कोहोल, स्मोकिंग ह्या सगळ्या गोष्टी आपण पुन्हा तिथं तू घेऊ नकोस मी घेतो असं म्हणून चालणार नाही आहे. सो यू हॅव टू ऑल्सो बी प्रोॲक्टिव्ह. फाईन, लेट्स स्टॉप having alcohol or reduce the amount of alcohol which we are taking. स्मोकिंग बंद करा. स्मोकिंग कमी करू मी म्हणणार नाही. स्मोकिंग बंद केलं पाहिजे कम्प्लिटली बिकॉज इट हॅज गॉट इट्स ओन साईड इफेक्ट्स. आणि बऱ्याच वेळेला असं असतं ना की अराउंड पिरियड्स, अराउंड मेन्सेस ती स्त्री थोडीशी मेंटली डिस्टर्ब्ड असते. अशा वेळेला त्या पुरुषाला नक्की तिच्याबरोबर उभं राहता येऊ शकतं. हे फक्त त्याने जाणलं पाहिजे की ते 4 दिवस ते 5 दिवस हे थोडेसे त्या मुलीसाठी वेगळे असतात. ती थोडीशी इरिटेबल, मूड स्विंग्स या सगळ्या गोष्टी असू शकतात. सो यू कॅन ऑल्वेज बी मोर रिसेप्टिव्ह ड्युरिंग दोज 4-5 days when she is going through that phase or through that period. आणि that's how we can always be supportive to our female. इट्स नॉट ओनली टू आवर वाईफ और टू आवर सिस्टर्स. आपण काम करतो तिथे सुद्धा बऱ्याच वेळेला आपल्याला माहीत नसतं की एखाद दिवशी एखादी आपली कलिग असते तिथली, ती खूप चिडचिड करत असते. आपल्याला कळत नाही का चिडचिड करते, बट देन कुड बी दॅट शी इज गोइंग थ्रू दिस अँड दॅट्स द रिझन वाय शी इज अ लिटल मोर इरिटेबल ॲट वर्क, इवन ॲट वर्क ॲज वेल. सो ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. तेवढा ओपननेस, तेवढा फ्रीनेस जर कामाच्या ठिकाणी सुद्धा जर आला and if we can help each other out, that is going to have a positive impact on the society as a whole. प्रेग्नन्सी असेल, पिरियड पेन्स असतील, इतर कोणतेही डिसिजेस असतील, या सगळ्यामध्ये व्यायाम, योगा, प्राणायाम ह्या सगळ्या ज्या पुन्हा भारतीय पारंपरिक पद्धती आहेत यांचा काही उपयोग होतो का? उपयोग होत असेल तर कोणत्या कोणत्या गोष्टींचा होतो? काही स्पेसिफिक अभ्यास झाला असेल? याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस बस्टर तुम्ही जर घेतलात तर त्याचा नक्की उपयोग होतो. आणि तू म्हणलास त्याप्रमाणे आपल्याकडच्या ज्या पारंपरिक चालत आलेल्या प्रथा आहेत, योग म्हण, प्राणायाम म्हण किंवा ब्रीदिंग एक्सरसाइजेस वेगवेगळे आपण करतो म्हण, त्या सगळ्याचा अगदी निश्चित उपयोग होतो. पण त्याचा उपयोग जर व्हायला हवा असेल ना तर इट हॅज टू बी अन ऑनगोईंग प्रोसेस. म्हणजे तेवढ्या 4 दिवसच मी फक्त योगा केला, तेवढ्या 4 दिवसच मी मेडिटेशन केलं असं होऊन चालणार नाही आहे. मेडिटेशन हॅज गॉट अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल टू प्ले इन ओव्हरऑल हेल्थ ऑफ एनीवन. सो आपल्याकडे एक खूप छान गोष्ट आहे की आपण माइंड आणि बॉडी ह्या 2 गोष्टी वेगवेगळ्या घेत नाही किंवा धरत नाही. जे वेस्टर्न वर्ल्डचं खासियत आहे की ते नेहमीच माइंड आणि बॉडी वेगवेगळे विचार करतात, वेगवेगळे ॲड्रेस करतात किंवा अप्रोच करतात. आपल्याकडे आपल्या पद्धतीमध्ये माइंड आणि बॉडी हे एकत्र ॲड्रेस केलं गेलेलं आहे, विच इज अ व्हेरी इम्पॉर्टंट अँड व्हेरी गुड थिंग. आणि वेस्टर्न वर्ल्ड हॅज ऑल्सो स्टार्टेड नाऊ ॲक्सेप्टिंग दॅट ॲज अ वे ऑफ लिव्हिंग. त्यामुळे तो आपल्याकडे बघितलंस तर आपल्याकडे ना जगावं कसं याच्यावरती खूप गोष्टी लिहिल्या गेलेल्या आहेत ओव्हरऑल. सो ऑल ऑफ इट हॅज इट इज टू बी कन्सिडर्ड ॲज वन, नॉट ॲज सेपरेट कंपार्टमेंट्स. त्याच्यामुळे याचा नक्की उपयोग होतो, पण इट हॅज टू बी अन ऑनगोईंग प्रोसेस. ते रोजच्या रोज तुम्ही करत राहायला पाहिजे. डॉक्टर, खूप खूप आभार. खूप नाजूक आणि वेगळ्या विषयावर सविस्तर माहिती कळाली, मनातल्या प्रश्नांची उत्तरं मिळाली. तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल पुन्हा एकदा आभार. धन्यवाद. धन्यवाद.